तर बारामतीतील माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपण पाहतोय। एका व्यक्तीकडून अल्पवयीन मुलाला खरं तर अमानुष मारहाण करण्यात आली आहे। शिवाजी शेळके असं मारहाण केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर सध्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस करतायत। बारामतीतील ही घटना आपण पाहतोय। या वेळी खरं तर बारामतीमध्ये एका व्यक्तीकडून अल्पवयीन मुलाला मारहाण करण्यात आली आहे। शिवाजी शेळके असं मारहाण केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर आरोपीवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय अधिकची माहिती आहे? या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली आहे। नक्कीच मेघना, गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांची दिवसेंदिवस तीव्रता वाढत चालली असून यामध्ये गुन्हेगार जे गुन्हे करतायत याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि असाच एक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या गावात घडलाय। अवघ्या 8 वर्षाचा जो अल्पवयीन मुलगा आहे, या अल्पवयीन मुलाला अवघड जागी लाल तिखट लावून मारहाण केल्याचा त्या ठिकाणी प्रकार घडलाय। बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील अवघ्या 8 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला एका महाराजानेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आणि या घटनेमुळे बारामतीकरांकडून संताप व्यक्त केला जातोय। खरं तर या घटनेमुळे त्या महाराजांवरती काल बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अद्यापही त्या ठिकाणी आरोपीला पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आलेलं नाही। यामध्ये अशी आपल्याला माहिती मिळते की यामध्ये जो आरोपी आहे, हा आरोपी फिर्यादींवरती दबाव देखील आणत असल्याची चर्चा त्या ठिकाणी बारामती शहरामध्ये सुरू आहे। यामुळे आता या सगळ्या घटनेमुळे बारामती शहरामध्ये एक संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासन या आरोपीला ताब्यात कधी घेणार असा सवाल देखील त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मेघना, नक्कीच धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।